राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सन्माननीय महेशजी धामके साहेब यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करायचं। सन्माननीय मनोजजी धामके साहेब, कार्यकर्त्यांना विनंती की आपण कृपया पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, मंचावर विराजमान सर्व मान्यवर आणि बाळामामांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपण बघितलं असेल की 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून ज्या दिवशी बाळामामांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून संपूर्ण शहापूर नव्हे तर संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने राज्य कारभार केला, पक्ष फोडायचा आणि स्वतःचा पक्ष वाढवण्याचं जे राजकारण केलं, या राजकारणाला केवळ राजकीय पक्ष नव्हे तर सामान्य जनता सुद्धा कंटाळली आहे। आणि अशा पद्धतीने जे स्वतःला सांगतात की आमचा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा पक्ष आहे, ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार फोडावे लागतात, तो पक्ष किती कमकुवत झालेला आहे आता तुम्हाला आम्हाला दाखवण्याची खऱ्या अर्थाने वेळ आली आहे। आणि म्हणून त्यांची जागा काय आहे हे दाखवण्यासाठी आपण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 20 तारखेला बाळामामा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून द्यायचं आहे। आणि म्हणून या 10 वर्षामध्ये, खरं म्हणजे 5 वर्षामध्ये आमच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाला खासदार मिळाले, परंतु त्याच्यानंतर राज्य केंद्रीय मंत्री मिळाले, परंतु या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। एवढंच नव्हे, कदाचित आम्ही 32,000 कोटीचा आम्ही निधी आणला अशा पद्धतीने सांगतात, या 32,000 कोटीचा हिशोब लावण्याचा सोडून द्या। त्यांना ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की प्रत्येक 5 वर्षामध्ये किमान एक गाव दत्तक घ्या, त्यांनी घेतलेल्या दत्तक गावामध्ये जाऊन त्यांनी बघावं आणि सामान्य कार्यकर्त्यांनी बघावं, ज्या दत्तक घेतलेल्या गावामधली गटार गंगा या लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मंत्री किंवा खासदार जर मिटू शकत नाहीत तर त्यांचा 32,000चा कोटी निधी हा कोणाच्या बगलबच्च्यांच्या घशामध्ये गेलेला आहे याचं पाहण्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे। आणि म्हणून आपला विजय हा निश्चित आहे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही। त्याच्या अगोदर आपली सत्ता होती, आपण सत्तेच्या माध्यमातून अनेक कामं केली। आज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्याचं काम केलेलं आहे, या सगळ्या ज्या काही मोठ्या योजना आहेत, मग त्या केंद्रीय योजना असतील, त्याचा मुहूर्तमेढ किंवा पाया रचण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलं होतं। फक्त भूमिपूजन आणि उद्घाटन करण्याचं काम या कपिल पाटील जे काही 8 दिवस राहिले, या 8 दिवसामध्ये चांगल्या ताकदीनं आपणच उमेदवार आहोत, या दृष्टिकोनातून सर्वांनी मतदारसंघामध्ये फिरावं आणि बाळामामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतांची मागणी आपण या ठिकाणी करावी। आणि का करावी हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्या दृष्टिकोनातून आपण प्रचार करावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी।